नमस्कार मित्रांनो, तर आजचा व्हिडिओ फार गरजेचा आहे. सध्या सोशल मीडियावर एकच खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये गुरुदेव ढोणे जे त्यांचं बॅकग्राऊंड हालाकीची परिस्थिती होती, गरीब परिस्थिती होती. त्यातून ते IPS अधिकारी झाले होते. त्यांचा रिझल्ट लागला तेव्हा ते बकऱ्या मेंढ्या चारायला घेऊन गेले होते. पण हे न्यूजवाले मीडियावाले TRP वाढवण्यासाठी, त्याची प्रसिद्धी वाढण्यासाठी पूर्ण बाजू दाखवत नाही. हे स्वतः गुरुदेव ढोणे यांनी सांगितले. फुल टाइम मी UPSCची प्रिपरेशन करतोय. दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून UPSCची प्रिपरेशन केलेली आहे. त्यांनी स्वतः सांगितले की जेव्हा अभ्यासाचा फेज होता त्यांचा 2017 पासून जवळजवळ ते तयारी करतायत. जवळजवळ 7 वर्षापासून त्यांची ही जर्नी आणि त्यांनी काही एका रात्री यश मिळवले नाहीये. 7 वर्षांचा प्रवास त्यांना इथपर्यंत घेऊन आलाय. आणि त्यांनी स्वतः सांगितले की अभ्यासाच्या वेळेस मी फक्त अभ्यासच केलाय. मी कधी मेंढ्या आहेत त्या कधीच कातरायला किंवा चारायला गुंगलो नाही. अभ्यासाच्या वेळेस फक्त अभ्यास केलाय. आणि ठीक आहे, गरिबीची परिस्थिती होती, हालाकीची परिस्थिती, त्यातून ते अधिकारी झाले. पण त्यांची 7 वर्षाची जर्नी आहे. रातोरात त्यांनी हे यश घेतलेलं नाही. त्यामुळे फक्त मोटिवेशन म्हणून तुम्ही या स्पर्धेत उतरू नका. फक्त सोशल मीडियावर तुम्हाला दिसते की अधिकाऱ्यांना सिलेक्ट झाल्यावर त्यांना किती सन्मान भेटतोय, त्यांना किती वाहवाही केली जाते. फक्त हे बघून स्पर्धा परीक्षेत उतरू नका मित्रांनो. असं का नाहीये की फक्त सन्मान तुम्हाला सरकारी नोकरी भेटली किंवा चांगले मोठे अधिकारी झाले तर भेटतील. सन्मान हा तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वावर, तुमच्या कार्यावर असतो. समाजासाठी काय करतात त्यावर असतो. फक्त अधिकारी होऊनच तुम्ही समाजातून सन्मान मिळू शकता नाही असं नाहीये. अजूनही काय कार्य आहे, तुम्ही उद्योजक होऊ शकता वगैरे वगैरे. तुमची मध्ये जी आवड आहे ती फक्त सोशल मीडियाची प्रसिद्धी, एवढं फेम बघून तुम्ही सोशल मीडिया बघून स्पर्धा परीक्षेत तुलना नका मित्रांनो. मी स्वतः असे काही मित्र बघत आहे जे जवळजवळ डिप्रेशनमध्ये गेले, नाही होते त्यांच्याकडून स्पर्धा परीक्षा, पण जे आता या मैदानात उतरले, पण आता मग नोकरी काढल्याशिवाय जायचं नाही आणि दुसरा काही विचार ठेवत नाही, प्लॅन बी ठेवत नाही. त्यामुळे प्लीज एक तुमच्यापैकी काही माझ्यापेक्षा मोठं असू शकतं वयाने, काही लहान असू शकतं. लहानांसाठी तुम्ही खरंच सांगतो हे जग खूप मोठं आहे. फक्त दुसऱ्यांची बघून, म्हणजे ते म्हणतात ना एक बेडचाल म्हणून त्यामागे जाऊ नका. स्वतःचं पॅशन ओळखा, स्वतःची इच्छा काय ती ओळखा आणि तयारी ठेवा आणि 100% तुमचं लावून टाका. यश तुम्हाला नक्की भेटेल. पण ते यश कशामध्ये आधीच त्यात तुम्हाला ठरवायचं.